नाही, एक लक्षात घ्या, आज मला वाटते 6वा ते 7वा उपोषणाचा दिवस बच्चू भाऊंच्या विविध मागण्या ज्या आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भात त्या संदर्भात आहे. मी स्वतः आता त्यांना भेटायला घरून निघालोय. मी दुपारी 1 वाजेपर्यंत तिथे पोहोचेल. उद्या सामंत साहेब पण तिथे पोहोचतायत आणि परवा अकोल्याला दादा असताना आम्ही हा विषय दादांकडे केला. त्याच्यामध्ये सकारात्मकरित्या सरकार प्रतिसाद देते आहे. आमची बच्चू भाऊंना पण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातला जो काही निर्णय आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. अर्थातच फायनान्स मिनिस्टर म्हणजे अजितदादा शेवटी त्यावर निर्णय घेतील. आता प्रहारच्या आंदोलक असतील, महिला भगिनी असतील, प्रहारमध्ये ज्यांनी आंदोलन केलं ते असतील, तर त्यांच्या भावना ज्या आहेत त्या थोड्या तीव्र असल्यामुळे, कारण बच्चू भाऊ उपोषण सुरू आहे, त्यामुळे त्यांच्या भावनेचा आदर करूनच यावर योग्य तो निर्णय सरकार घेईल. आणि मी स्वतः आता बच्चू भाऊंना थोड्या वेळात भेटायला अमरावतीला जातोय. होय, बच्चू भाऊ म्हणजे आताच ते काही क्षणापूर्वी आमच्याशी बोलले. ते म्हणाले आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत मेसेज पोहोचला नाहीये, मी अजून त्यांच्याशी बोललो नाहीये, मी बोलतो कार्यकर्त्यांशी, असं ते म्हणाले. पण ते असं म्हणतायत की कर्जमाफी संदर्भात आम्हाला निश्चित डेट हवी, म्हणून आम्ही अजूनही कुठला निर्णय नाही घेऊ शकलोय अन्नत्याग सोडण्याचा. नाही, अर्थातच हा निर्णय सर्व कॅबिनेटचा असतो हे बच्चू भाऊंना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. ते राज्यमंत्री राहिलेले आहेत. सरकारकडून जे काही शिष्टमंडळ तिथे येते त्यामध्ये सरकारची बाजू सुद्धा ते ऐकून घेऊन त्यावर ते निर्णय घेऊ शकतात. फक्त आमची विनंती अशी आहे की त्यांना त्रास होऊ नये, त्यांना त्यांच्या जीवाच्या परवा रक्ताच्या उलट्या वगैरे त्यांना झाल्या होत्या, तशी काही अडचण निर्माण होऊ नये याकरता त्यांनी उपोषण मागं घ्यावं. पण सरकार म्हणून सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे एवढं मात्र मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो. काय मध्यम मार्ग काढता येईल ते सरकार काढण्याकरता कटिबद्ध आहे. आणि राहिला प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावनेचा, फक्त प्रहारच्याच कार्यकर्त्यांची ती भावना नाही, शेतकरी म्हणून आमची सुद्धा ती भावना आहे की शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. नक्की नक्की. धन्यवाद. तुम्ही बोललात न्यूज 18 लोकमतशी, आपण जाताच आहात भेटायला त्यांना, त्यामुळे लवकरात लवकर ते उपचाराला तयार होतील अशी अपेक्षा आपण करूया. स्वतः अमोल मिटकरी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे ते तिथे भेटायला जाणार आहेत आणि त्याचबरोबर विद्या चव्हाण सुद्धा आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत.